चला आज दीप अमावस्या आहे, तर म्हटलं चला दिवा वगैरे सगळं घासून घ्यावं. तर आपली तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या देवघरातली भांडे पटकन खराब होतात तेलामुळे, कापूरमुळे, याच्यामुळे सगळ्यामुळेच. तर इथे मी कशी घासते भांडे तुम्हाला सांगते. तर इथे मी घासणी घेतलेली आहे, त्याच्यावरती लिक्विड घेतले आणि सोबतच थोडीशी पितांबरी घेतलेली आहे आणि याने खसखस असं घासून घेतलेलं आहे. कधी कधी काय करते की मी घासणी घेत नाही, फक्त लिक्विड आणि पितांबरी घेते आणि त्याने चांगलं हाताने पूर्ण घासून घेते. त्याने पण खूप छान निघतात, पण थोडंसं हातांना इरिटेशन होतं. तर इथे सगळे भांडे घासून घेतलेले आहेत. कपुराचं तर इतकं काळं होतं, मला वाटलं निघते की नाही, पण निघलं त्याने. तर तुम्ही बघू शकता इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत भांडी. आणि दिव्यातलं जी काळी झालेली आहे बातीचं, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल कसं काढायचं ते. तर इथे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर भांडी इथे मी 5 मिनटं सुकवले, म्हणजेच पाणी निथळून घेतले आणि स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता रिझल्ट, किती स्वच्छ भांडे निघलेले आहेत आणि चमकत आहेत किती. तर तुम्हाला कशी वाटली ट्रिक्स कॉमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब